सूर्यकांत गांवकर हांच्या घरा हो भुईपाल गांव जावन आसा। सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेलो आणि निसर्गान भरभरून ह्या गावाक दिल्लेले आसा। हो गांव होंडा पंचायत क्षेत्रांत आसा आणि आमचे सूर्यकांत गांवकर हे एक बऱ्यापैकी कलाकार जावन आसा आणि पर्यावरण जतना पर्यावरणाचे रक्षण करपाक गेली बरीच वर्सां आपल्या बालपणापासून ते योगदान देत आसा। पर्यावरण ब्रिगेड जी स्वामी विवेकानंद ब्रिगेड केरीची आसा तेचे ते एक सक्रिय असे खामे जावन आसा आणि पर्यावरणाचो संदेश दीत पर्यावरण रक्षण करपाक गेली बरीच वर्सां ते एक देखावा रुपी गणेश करता। वेगवेगळ्या तरेन वेगवेगळ्या निसर्गाच्या ज्यो वेगवेगळ्या वस्तू मेळटात त्याच्या पासून करता। गेली 18 वर्सां बऱ्यापैकी ते कार्य तन मन धन अर्पण करीत येल्लेले आसा आणि ह्या वर्सा ताणें एक देखावा रुपी गणेश केला आणि तो फक्त आमच्या गोंयांत जी अळमी वेगवेगळ्या तरेची अळमी मेळटा त्या अळम्या पासून तेणी एक वेगळ्या तरेची चित्रकृती निसर्ग प्रेमीक आणि गणेश भक्तांक दिल्लेली आसा। तर सूर्यकांत बाब, तुम्ही ही कला कशी सुरवात झाली आणि यंदा तुम्ही गणेश कशे तरेन तयार केलो ह्या विषयी सांगचे। नमस्कार, हांव सूर्यकांत गांवकर। गेली 18 वर्सां जाली हांव गणपती तयार करता। निसर्गात मेळणारे वेगळे घटक त्यांच्या भिल्ल्या सुपाऱ्यापासून पयलो 2007 हांवें गणपती सुरवात केल्लो आणि मागीर तेज्या उपरांत नाण्याच्यो बियो, तायकिळ्याच्यो बियो, गिरिसिडीच्यो बियो अशे वेगळे बियांचो वापर करून हांव गणपती तयार केले। कुंजन झाडाचे पारंबे, चाराची पानां, केळीचे गबे असे वापर करून हांव 18 वर्सां जाली अविरतपणे काम करीत आसा। आणि ह्या वर्सा हांवें झाडाचेर येणारी जी हळमी आसता त्या हळम्यांचो वापर करून गणपती तयार केला। आणि हो गणपती तयार करता आसतना हांव आणखीनय कितें आमच्या सजावट करपाक जाय हेज्या खातीरूय हेल्प जाय जाल्यार करता अशें म्हाजें काम चालू आसा। गेली 18 वर्सां पर्यंत काम करता। निसर्गाच्या सानिध्यात रावन जेन्ना हांव काम करपाक सुरवात केली आणि निसर्गाचें मार्गदर्शन करता आसतना म्हाका गुरू लाभले म्हणजे राजेंद्र केरकर सर, आणि हेंच्यांनी म्हाका योग्य वेळार मार्गदर्शन दिलें हे माझी कला पळोवन। आणि तेंच्यांनी म्हाका सांगलें की 2012 अशें एक म्हाका सुचयलें तेंच्यांनी की तुमी रंग तयार करपाक शकता का होळीचे म्हणून। आणि हे होळीचे रंग करपा खातीर हांवें हातीन घेतले आमचो नवसो परवार आणि हांव, आणि 2012च्यान आमी होळीचे नैसर्गिक रंग निर्मितीचे काम सुरवात केली आणि गोव्याभर आमचे हे रंग तसेच महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया पर्यंत आमचे रंग वयता आणि 1200 किलो पर्यंत हांव रंग तयार करता। त्या भायर हांव जवळ जवळ 300च्या वयर स्कूल, कॉलेजी, प्रायमरी, महिला मंडळ हेंच्या खातीर मार्गदर्शन केल्लेले आसात, कार्यक्रम जाले माझे। तर तेतून हांवें लीफ आर्ट, स्पेशली लीफ आर्ट, कलर मेकिंग, जे होळीचे कलर आसा ते कशे तयार करपाक शकता हेचेरूय हांव भुरग्यांक गायड्स करता। त्या भायर प्रेजेंटेशन आमी दाखयता, म्हादईन फिरप, रानांतली फुलांची फोटोग्राफी करप हे हांवें छंद जोपासले आणि जवळ जवळ 1200च्या वयर रान फुलांची फोटोग्राफी हांवें केली। 2 पुस्तकां म्हाजी प्रकाशन जाल्लेली आसा। पयले गोमंतकातील पुष्पवैभव हालींच म्हाजें पुस्तक प्रकाशन जाल्लेलें आसा आणि तेच्यान पयलें पुस्तक म्हाजें रान फुलांचा सुगंध। तर ही दोनूय पुस्तकां येयली आणि हेज्या फुडें अजून पुस्तकां म्हाजी येतली। जवळ जवळ म्हाका तरुण भारतान जी संधी दिल्ली त्या संधींतल्यान हांवें हे लेख प्रसिद्ध जाले आणि हे लेख लोकां पर्यंत पावयले आणि तेतूनच्यान म्हाका पुस्तक स्वरुपान मांडपाक संधी मेळ्ळी। तर रानान फिरता आसतना अजूनय रानांतले वेगळे गुफा ज्यो नवे कोणी अजून उजेडाक येवन आसल्यो अश्यो गुफा पळोवपाक आमकां मेळ्ळ्यो। त्यो गुफा उजेडात हाडपा खातीर, नोंद करपा खातीर किंवा रान फुलां जी नोंद नसली गोंयान अशी नोंद करपा खातीर वेगळ्या जे आमचे बॉटनीचे अभ्यासक आसा तांकां मार्गदर्शन करपाची म्हाका संधी मेळ्ळी। तर हांव ह्या क्षेत्रांत काम करच्या वयलें म्हणजे हांव 10वी नापास आसलेलो आणि जीवनान एक वेगळें कितें तरी करपाक जाय अशें म्हाजें ध्येय आसलें आणि ध्येयान सामको झपाटल्या सारको काम केलें
आणि लाकडांचेर पॉलिश करप मेळटा ती न्हंय अशी सुरवात केली आणि हळूहळू 2004 म्हाका अशें दिसलें की हांव जर फातराचेर काम केलें जाल्यार आणि 2004 हांवें पयलें फातराचेर कार्विंग केलें आणि स्वता हें कोणाच कसल्यान मार्गदर्शन न घेता हांवें सगळी कला शिकलेलो आसा. तर ह्यो कला आत्मसात करता आसतना हांवें जवळ जवळ आतां म्हाज्या कडेन 100च्या वयर फातराचेर कार्विंग आसा, एल्युमिनियमचें कार्विंग आसा आणि हें आमच्या घरा चवथीच्या टायमार आमी प्रदर्शन लायता, पण आमच्या घरा हें सदांच म्युझियम सारकें लायलेलें आसता. पण चवथीक चड प्रमाणात आमी म्हणजे सजोवन लायता आणि आमच्या घरा जवळ जवळ 7 ते 8 स्कुलां कॉलेजी व्हिजीट करता हालींच गेल्या 5 वर्सांच्यान. खूब बरें दिसता भुरगे त्या निमतानच्यान कला म्हाजी पळयता आणि नवे कलाकार घडपा खातीर ही कला आसा ती फुडें अशी हांवें प्रदर्शन लायत रावतलो. म्हाका खूब जाण विचारता की तुमी हे विकिना काय म्हणून. हांव विकलें जाल्यार जे आमचे प्रेक्षक लोक येतले तांकां पळोवपाक मेळचें ना म्हणून हांवें विकपाचें ना अशें ठरयल्या आणि म्हाजी कला आसा हेजो स्वताचो म्युझियम म्हाजें एक स्वप्न आसा. गोंयांतलो पयलो म्युझियम जातलो जो स्वताचें आर्ट आसतलो. येन्नाचो गणपती केलो न्ही ते अळमी बी मेळपाक कितले त्रास जाले कितें तर सांगप म्हटल्यार ही हळमी जी आसा ह्या वर्सा गणपती केला तसो हळमी ही खूब प्रकारची गोंयांत मेळटा. तर काही हळमी आसा जी 1 वर्सभर उरपाक शकता, काडून दवरली जाल्यार 6 म्हयने उरपाक शकता अशी आसता जर ती सायडीक दवरली जाल्यार. ही खावपाची हळमी न्हू तर झाडाच्या खोडाचेर येणारी हळमी. आणि ही हळमी आसा ही आमच्या सायडीक लाकडाचे कुडके असले आणि त्या झाडांचेर बरीचशी हळमी येयल्ली आणि हांवें एक सार्वजनीक गणपती साखळीचे देखाव्याचें काम घेतलेलें आणि म्हाका आमच्या घरा कसलो देखावो करपा खातीर टायम नसलो आणि अवघ्या टायमार म्हाका मटेरियल खंयच्यान सोदतलो असो प्रश्न आसलो आणि सकाळीच फुडें म्हाका दिसून येयलें की ही फाटल्यान कितें वापरला ते. तर ही हळमी आसा ही आमी वापर करपाक शकता आणि ही मूर्ती कंप्लीट जी फिनिशिंग आहा तितलेंच काम हांवें केलां. बाकीचे सगळे म्हाज्या बाबान काम केलां आणि तेंच्यांनी ज्या पद्दतीन फिटींग केलां खूब बरें दिसलें कारण खूब जाणांक ही मूर्ती आवडली. आणि फाटल्यान आमी झाड अशें दाखोवपाचें म्हणजे ते सुकलेल्या झाडाचेरूच ही हळमी येता म्हणजे ते झाड दाखोवपा खातीर आमी प्रत्यक्ष साकाचो वापर करून ते झाडाची आकृती तयार केला आणि तो गणपती फुडें लायला. हो जो देखाव आसता आणि हे प्रदर्शन जे आसता हो देखाव आणि प्रदर्शन हे आमच्या 11 दिसां खातीर भक्तां खातीर ओपन आसता. तुमी सगळ्यांनी येवचे आणि पळोवन घेवचे. तर कलाकार आपूण स्वता घडटा, घडपा खातीर आपूण दुसऱ्याची कला पळोवप आणि तेतूनच्यान आपलो कला आहा ती फुलोवपा खातीर प्रयत्न करप. जशें हांव मार्शलांतल्यो कला पळोवन शिकलो तुमी आमच्या घरा कसली पळोवप आणि मार्शल सारके किंवा माटोळी बांदता दत्ता नायक असो सतरकर असो आमचो श्रीकांत सतरकर अश्यो माटोळी पळोवन सुद्दां तुमची जी कला आसा पळय ती निसर्गा प्रती प्रेम वाडोवणारी कला आसा ती तुमी आवर्जून पळोवची आणि तुमी त्या कलाकारांकूय प्रोत्साहन दिवचें आणि तुमी घडचें अशें म्हणटा. धन्यवाद.